नमस्कार. बँकिंग, फायनान्स, लोन, इन्व्हेस्टमेंट हे सोपं करून सांगणारं आपलं मराठी यूट्यूब चॅनल चला पैसा येऊ द्या. या चॅनलवर आपलं स्वागत आहे. जे कोणी पहिल्यांदा आपले व्हिडिओ बघतायत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचे इथून पुढचे कोणतेही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही. आज आपण एक नव्या टॉपिकवर बोलणार आहोत की 5 लाख लिमिटचं किसान क्रेडिट कार्ड हे सरकार नवीन द्यायला सुरुवात केलेलं आहे. तर सरकार देणार 5 लाख लिमिटचं क्रेडिट कार्ड, व्याज फक्त 4%. याच्याविषयी आपण आज माहिती जाणून घेऊया. आता खुद्द सरकारच तुम्हाला क्रेडिट कार्ड देणार आहे. 2025च्या अर्थसंकल्पात सरकारने किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 3 लाखावरून 5 लाख रुपये केली. शेतकऱ्यांना अधिकाधिक आर्थिक मदत देणे, डिजिटल फायनान्सला चालना देणे आणि छोट्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयावरून 5 लाख रुपये करण्याची घोषणा सरकारने केली. शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा भागवणे, कृषी क्षेत्रात आर्थिक प्रगतीसह ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. किसान क्रेडिट कार्ड योजना म्हणजे काय? किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये सुरू करण्यात आली होती. शेतकऱ्यांना कमी व्याजदराने अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांना बियाणे, खते, कृषी अवजारे व इतर गरजांसाठी निधी सहज उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मार्च-एप्रिल 2024 पर्यंत या योजनेअंतर्गत 7.75 कोटी सक्रिय खाते होती आणि एकूण 9.81 लाख कोटी रुपयाचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. यावरून ही योजना शेतकऱ्यांसाठी किती महत्वाची आहे हे दिसून येतं. यंदाच्या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्ड योजनेत कर्जाची मर्यादा 3 लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. या बदलामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक पाठबळ मिळेल आणि डिजिटल आर्थिक समावेशांना देखील चालना मिळेल. किसान क्रेडिट कार्ड कसं काम करतं? किसान क्रेडिट कार्ड मध्ये पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे पिन आणि इंटरनॅशनल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे IIN असतो. हे मॅग्नेटिक स्ट्राइप कार्ड म्हणून काम करतं. आता शेतकरी ATM मधून सहज पैसे काढण्यासाठी या कार्डचा वापर करू शकतील, ज्यामुळे गरजेच्या वेळी सहज कर्ज उपलब्ध होईल. सुधारित व्याज अनुदान कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना आता 5 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ 7.7 कोटी शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली. याचा फायदा विशेषतः लघु व अल्पभूधारक शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच पशुपालन व मत्स्य व्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. अर्थसंकल्प 2025 नुसार अतिरिक्त 1 कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या कक्षेत आणण्याची सरकारची योजना आहे. याचा फायदा आतापर्यंत कर्ज आणि आर्थिक मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना होणार आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 3 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर सवलतीचा व्याजदर 7% आहे. तर एखाद्या शेतकऱ्याने वेळेत कर्जाची जर परतफेड केली तर त्याला 3% व्याज अनुदान मिळते, ज्यामुळे अंतिम व्याजदर 4% कमी होतो. मात्र 3 लाख रुपयापेक्षा जास्त रकमेच्या कर्जावर विविध बँकांचे व्याजदर लागू असतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापल्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन किंवा बँकेत जाऊन संपर्क साधावा असा गव्हर्नमेंटनं सल्ला देण्यात आलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ओळखीमध्ये शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.